सर मला असं वाटतं की जास्त करून आता अशा पद्धतीचे जे आजार आहेत ते चुकीच्या पद्धतीने बसण्यामुळे, उभं राहण्यामुळे, हं. ह्या बेसिकली अलाइनमेंट तुमच्या हं. शरीराची जी आहे, बॉडीची, ओके. त्याच्यामुळे सुद्धा होत असतात. आणि बरोबर आहे. त्यामध्ये मला असं जाणवलेलं आहे की कायरोप्रॅक्टिसचा खूप मोठा वाटा आहे तशा पद्धतीच्या पेशंट्सना उपचार देण्यासाठी आणि त्यांचं पोश्चर आणि हं. अलाइनमेंट जर करेक्ट असेल तर ते त्रास त्यांना होणार नाही. बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल याविषयी? हां. हे बघा, आता आय-टी क्षेत्रातले म्हणू किंवा ऑफिस बॉय म्हणू किंवा ऑफिसमध्ये वर्क करणारे वर्कर म्हणूयात किंवा तासनतास खुर्चीवर बसणारे लोकं म्हणूयात, यांच्या मणक्यावर अतिरिक्त ताण बसून पडतोच. बरोबर की नाही? आणि आज म्हणजे धावपळीच्या युगात तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघा, किती म्हणजे अक्षरशः माणूस वाकडा तिकडा होऊन कसा तरी उभा Absolutely. राहिलेला असतो त्या रेल्वेमध्ये. म्हणजे घरी तो एका वन पीस मध्ये पोहोचतोय की नाही ही सगळ्यांना नाही, शाश्वती नसते. हां. बरोबर. तर घरापर्यंत येईपर्यंत त्याची अलाइनमेंट किंवा त्याचं पोश्चर व्यवस्थित राहिल्याची काही शाश्वती नसते. त्याच्यामुळे नॉर्मल माणसाने सुद्धा ही अलाइनमेंट करणे गरजेचे असते. आपला मनका जर बघितला, हा नर्वस सिस्टीममधला महामार्ग आहे. येस. त्याच्यातून अनेक चेतातंतू आपल्या ऑर्गन म्हणजे तुमचं हृदय म्हणा, फुफ्फुस म्हणा, यकृत इकडे गेलेले असतात. सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन्स त्यांची कार्यक्षमता व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला स्पाईन फ्री किंवा अलाइन असणं फार गरजेचं असतं. जे म्हणजे तुमच्या मेंदूला छोटा ब्रेन पण म्हणता येईल. बरोबर. त्याच्यातूनच तुम्ही कनेक्ट असता पूर्ण बॉडीला आणि त्याच्यावर एक्सेस प्रेशर आलं किंवा त्याच्यावर बर्डन आलं का तुमची कार्यक्षमता नक्कीच कमी होते आणि तुमचं फंक्शन कमी होतं. म्हणजे जे बॉडी फंक्शन असतात, रेस्पिरेशन झालं, हार्टचं जे पाल्पिटेशन असतं किंवा हार्टचं जे ठोके असतात, हे फिजिओलॉजिकल आहे, पण याच्यामध्ये अनाटॉमीचं पण तेवढंच महत्त्व आहे. बरोबर. आणि त्याच्यातून ज्या तुम्ही स्पायनल नर्व त्या ऑर्गनला कनेक्ट असतात, ते त्या म्हणजे त्याच्यात ती इलेक्ट्रिसिटी त्या ऑर्गनला प्रोव्हाइड करत असतात. आणि जर बरोबर. तुमचं स्पाईन फ्री नसेल, बर्डनमध्ये असेल, तर नक्कीच ही कार्यक्षमता कमी होते आणि तुम्हाला आरोग्य चांगलं भेटत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने बॉडी अलाइनमेंट किंवा कायरोप्रॅक्टिक करणं महत्त्वाचं ठरतं.